विवेक इज ओल्डर दॅन किशोर बाय 5 years. विवेक जो आहे ना तो ओल्डर आहे. ओल्डर म्हणजे मोठा आहे. काय तो मोठा. विवेक मोठा आहे. विवेक मोठा आहे. विवेक मोठा आहे कोणापेक्षा? किशोरपेक्षा. किती वर्षांनी? 5 वर्षांनी. समजा किशोरचं वय आपण एक्स कन्सिडर केलं. किशोरचं वय जर एक्स कन्सिडर केलं तर विवेकचं वय काय होणार आहे? एक्स प्लस 5. व्हेरी गुड. बरोबर आहे ना. तो 5 वर्षांनी मोठा आहे त्यामुळे त्याचं वय झालं एक्स प्लस 5. पुढे काय सांगितले? द सम ऑफ रेसिप्रोकल ऑफ देअर एजेस. द सम ऑफ रेसिप्रोकल ऑफ देअर एजेस इज 1/6. बघा काय सांगितलं. सम कोणाची सम? त्यांच्या एजची रेसिप्रोकल. एजची रेसिप्रोकल. रेसिप्रोकल म्हणजे काय असतो? उलटा करायचा असतो. मग ह्या ठिकाणी विवेकचं वय आपलं आहे किंवा किशोरचं वय घेतलं होतं आपण अगोदर एक्स. विवेकचं वय असणार आहे एक्स प्लस 5 आणि त्यांचा रेसिप्रोकल म्हणजे 1/x आणि 1/x प्लस 5 यांच्या रेसिप्रोकलची सम. किती येते? 1/6. फिनिश. आता हे आपल्याला फक्त सॉल्व्ह करायचंय क्रॉस मल्टिप्लाय करून. हे करूयात आपण. एवढं समजलं का बघा अगोदर. ठीक आहे. मग अगोदर पहिल्या स्टेटमेंट मध्ये आपण काय केलंय की बाबा लेट प्रेझेंट एज ऑफ किशोर बी एक्स लिहा. चला लेट प्रेझेंट एज ऑफ किशोर. लेट प्रेझेंट एज ऑफ किशोर बी एक्स इयर्स. किशोरचं आत्ताचं वय आहे एक्स इयर्स. मग विवेकचं काय होईल अरमान? विवेकचं वय काय होईल? एक्स प्लस 5. देअरफॉर प्रेझेंट एज ऑफ विवेक बी एक्स प्लस 5 इयर्स. कारण विवेक जो आहे तर तो 5 वर्षांनी मोठा आहे. फ्रॉम गिवन कंडिशन काय? एक्स 1/x प्लस 1/x प्लस 5. त्यांचं जे वय आहे त्या वयाचं काय करायचं आपल्याला? रेसिप्रोकल घ्यायचंय. त्यामुळे आपण त्यांना उलट केलंय. ठीक आहे. इज इक्वल टू त्या दोघांच्या वयांच्या रेसिप्रोकलची सम किती येते? 1/6 येते. व्हेरी गुड. डन. ओके. आता ह्याला कसं सॉल्व्ह करायचं बाबा? बघा बरं. क्रॉस मल्टिप्लाय करावं लागेल. ठीक आहे. एक्स प्लस 5 ने याला मल्टिप्लाय करायचे आणि या एक्स ने याला मल्टिप्लाय करायचे आणि नंतर ह्या खालच्या दोघांचं पण पुन्हा एकदा मल्टिप्लिकेशन म्हणजे डिनॉमिनेटर तुमचा सेम होईल. बघा कसं करतो मी. एक्स प्लस 5 ने 1 ला मल्टिप्लाय केलं. आन्सर आलं एक्स प्लस 5. इथं मध्ये प्लसचं साइन आहे. एक्स ने 1 ला मल्टिप्लाय केलं. आन्सर आलं एक्स. आता एक्स ने ह्याला हवं तर ब्रॅकेट टाकायचं असेल तर टाका. एक्स ने एक्स ला मल्टिप्लाय केलं. आन्सर आलं एक्स स्क्वेअर आणि एक्स ने 5 ला मल्टिप्लाय केलं. 5x इज इक्वल टू 1/6. आता हा जो 6 आहे त्या 6 ने याला मल्टिप्लाय करूयात आणि हा एक्स स्क्वेअर प्लस 5x आहे त्याने 1 ला मल्टिप्लाय करूयात म्हणजे हा डिवाइड तिकडे गेल्यानंतर मल्टिप्लाय, हा डिवाइड इकडे आल्यानंतर मल्टिप्लायला पाठवूयात. सो आन्सर मिळेल आपल्याला 6 ब्रॅकेटमध्ये कोण? एक्स. इथं एक्स आणि एक्स 2x चालेल. 2x प्लस 5 2x प्लस 5 हे बघा एक्स आणि एक्स 2x आणि हा काय तुमचा 5. ओके. आणि हा 6 डिवाइड होता इकडे आल्यानंतर मल्टिप्लाय. हे इज इक्वल टू साइन 1 ने एक्स स्क्वेअर प्लस 5x ला मल्टिप्लाय केलं म्हणजे तेच आन्सर येणार आहे एक्स स्क्वेअर प्लस 5x. 6 ने 2x ला मल्टिप्लाय केलं 12x प्लस 6 5 चा 30 इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर प्लस 5x. ह्याला रिअरेंज करूयात आपण. एक्स स्क्वेअरला अलीकडे आणूयात किंवा या दोघांना पलीकडे पाठवूयात. एक्स स्क्वेअर जसाच्या तसा आहे बघा. एक्स स्क्वेअर जसाच्या तसा प्लस 5x जसाच्या तसे 12 प्लस आहे तिकडे गेल्यानंतर मायनस 12x. हा प्लस आहे तिकडे गेल्यानंतर -30. या बाजूला कोणच नाही म्हणजे इकडे इज इक्वल टू 0. ठीक आहे. पलीकडे लिहितो आता मी
एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 12x मायनस 30 इज इक्वल टू 0. ह्या दोघांचं काय होईल बघा, 12x मधून 5x गेले, 12x मधून मायनस 7x, म्हणजे इथं इक्वेशन मिळालं आपल्याला फायनली एक्स स्क्वेअर मायनस 7x. बघा एक्स स्क्वेअर मायनस 7x या दोघांचं सबट्रॅक्शन केलं, पुढे आहे मायनस 30 इज इक्वल टू 0. 30 बघायचं आहे कोणाकोणाच्या टेबलमध्ये आहे, ज्यांची प्लस किंवा मायनस करून आन्सर आलं पाहिजे तुमचं मायनस 7. मग काय मिळते जोडी आपल्याला, 10 बरोबर आहे. 10 3 30 मिळाला आपल्याला. हे जे साइन आहे हे कोणाला द्यायचं, ग्रेटर नंबरला म्हणजे 10 ला. याला कोणतं द्यावं लागेल आपल्याला, प्लसचं साइन द्यावं लागेल. तिथून पुढे येतंय तुम्हाला सॉल्व्ह करताय तुम्ही आणि मला सांगताय व्हॅल्यूज ऑफ एक्स आणि व्हॅल्यू ऑफ एक्स. एक आन्सर तुमचं प्लस मध्ये असेल, दुसरं आन्सर तुमचं मायनस मध्ये असेल. जे मायनस मध्ये आहे दॅट कॅनॉट बी निगेटिव्ह, म्हणजे एज कॅनॉट बी निगेटिव्ह आणि देअरफॉर दॅट विल बी नॉट ऍक्सेप्टेबल. त्यामुळे आपण जे पॉझिटिव्ह वाला आहे ते आन्सर आपण घेणार आहे. फाइव मिनिट्स हे सॉल्व्ह करण्यासाठी.